तो चलिए शुरू करते हैं। जय महाराष्ट्र पब्लिक। तर परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज हा दुसरा दिवस आहे आमच्या कोकणामधला आणि आम्ही इकडे रूम वगैरे घेतले होते। आता इथं आमचं सगळं राहणं वगैरे झालं। आता आम्ही इथून डायरेक्ट जंजिरा किल्ल्याला निघणार आहे। बघू शकता मामा पण माझी तयार होऊन बसले। एक नंबर। आम्ही आता जंजिरेला जाणार आहे। तिथं मालडाची सोय करा। इथं पप्पा बसलेत, पप्पा पण रेडी झालेत। पप्पा तर पूर्ण आर्मी सूट मध्ये आले आणि इथं बाकीचे सगळे रेडी होतं ते। इकडे पण आंघोळ वगैरे चालू आहे मित्रांनो। आणि इकडे बघू शकता त्यासाठी म्हणतो लवकर लग्न करू नका, नाहीतर असं हवा मारत बसावं लागेल। आणि इकडे सगळे ड्रेसिंग वगैरे ड्रेस वगैरे चालू। माझी मम्मी बघू शकता, माझी मम्मी बघा लाडा होणार आता कोणच नाही ऐकणार बघा। सगळे रेडी होतं ते बघा। याच रूम मध्ये सगळा पसारा वगैरे ठेवलेला आहे आम्ही। आणि मग काका आता तयार होता ते बघा। काकाने सकाळपासून लय धावपळ केली मित्रांनो। सगळ्यांना आंघोळीची सोय करून दिली, पाणी वगैरे। काकाच एक चंचल माणूस आहे, बाकी सगळे नुसतं बसले एका जागी बसून बघा। इथं बघू शकता इथं काय करतोय आता जॅकेट बघा। दीदी पण अजून तयार व्हायची, दीदी सगळ्यांना नाटापटा करते बघा। इथं बघू शकतो बघा माझी बारकी बहीण। सो अशा तऱ्हेने इथून आम्ही आता जंजिऱ्याला निघणार आहे। आणि अजून एक दाखवतो ज्यामुळे की आम्ही इकडे आलोय। आम्ही इथं पल्लू दिदी बसली, पल्लू दिदी पण अजून तयार नाही झालेली, अजून तयार व्हायचं बाकी आहे। आणि आता पण इथं कपडे सावरी चालू आहे आत्ताची। आणि बघू शकता दादा तर ब्लॉग मध्ये काही बोलतच नाही आपल्या। बघ अवंतिका दिदी आता आंघोळ करून आली आणि आता केस कशाला भिजवायचे? हा पाण्यात गेलती ना तू पण काढ। अशा तऱ्हेने सगळं व्यवस्थित चालू। परत तुम्हाला एकदा कोकणचं सगळं हे आमची वापर। आम्ही नारळाच्या बागेत आलेलो आहे, बघू शकता तुम्ही सगळे झाड आहेत, नुसती झाड आहे। फुल माझी आहे, नुसती माझी आहे बघा। हे ह्याचं पान आहे, केळ्याचं पान आहे, किती मोठे। आणि नारळाच्या केळ्याच्या बागेत चालू आहे, म्हणजे बागेमध्ये आलोय आम्ही आता सध्या। बघा इकडे माझी मावशी फोटोशूट चालू आहे आणि इकडे पप्पा फोनवर बोलतात। तिकडे अभिषेक भाऊ काहीतरी करतोय, अभिषेक फुलाचा वास घेतो बघा। बघू शकता अभिषेक भाऊ फुलाचा वास बघतोय कसा आहे। लय आतमध्ये मित्रांनो लय, आणि लय भारी इकडे बघा। मुन्ने जय महाराष्ट्र पब्लिक। त्याला पण सवय लागली जय महाराष्ट्र पब्लिक। बघू शकता बघा नारळ। लय भारी बाग आहे, लय भारी। ठीक आहे चुटकी कशी थांब। आत्या कुठे आत्या? सगळे फोटो काढा येतात इकडे, सगळे फोटोशूट माझ्यासोबत मस्त फोटोशूट। फोटो नाही ब्लॉग या ब्लॉग आहे का? हा बघा मामा पण व्हिडिओ काढतो ते बघा। पल्लूदीचा आउटफिट। अरे फेस कुठे? अरे काय फेस? हाय गाईज, हाय गाईज गाईज नुसतं गाईज। काका बाई सगळे फोटो काढायला लागलेत। आपण सगळे फोटो काढायला लय भारी आहे पुढं, तर लय मोठी बाग आहे। अवंतिका दिदी फोटो काढायला तयार आणि दादा पण तयार। मी आलता माझा शर्ट घेऊन एक मित्रांनो। कालच्या शर्टावर एक पण फोटो नाही काढलेला मी, त्यासाठी तो शर्ट घेतो। तो शर्ट घालून फोटो काढणार मी। बघा इथं विहीर आहे, बघू शकता तुम्ही बघा। विहिरीत मासे आहेत काय, पण काय विषय नाही। तर चाललोय मी, माझं एक शर्ट घालतो मी। तो शर्ट घालून परत एकदा चालू करणार आहे ब्लॉग। आणला मित्रांनो
तुम्ही तर आम्ही इकडे आता पान एकच वगैरे बनवा आता. खाल्लं. पान बनवतात इकडे हाय का? एकच बनवा. एक मीठा पान खाके देखो इकडे हाय करा. काका तिकडे आहे का? यांची अजून दुसरं पली खा. काय नाही, पान साफ करा. हे आपल्याला पान चालू सगळे काका तिकडे आहे करा. हाय ते आमचे मीठा पान घेणे का मस्त बरं. आता काय तर कमी करा. किती झाले रे आपले? नाही नाही हाफ कॅटी घालू ही घालू पॅन्ट 50 रुपये पान आहे गणपती मंदिर जवळ मी असाच दिला 10 रुपयाला ते पैसे बी नाही घेणार मी शपथ खान बोलतो मी असाच प्रेमाने बोलला त्याला ताकी गिराकी नाही होती तेव्हा बोललो मी 10 रुपयाला नाही आपण आणखीन कमी करा या टेबलच घेऊन जा तुम्हाला पाहिजे ते डोका खराब करताय मराठी माणूस आपण असं नाही करायचं 10 रुपयाला मी का दिला बघा ते गिराकी लागतील तेव्हा त्याला 20 रुपये पाहिजे हा बघता फोन लावते मित्रांनो. तर आता आम्ही जंजिरा किल्ल्यापाशी चाललोय, बघू शकता इथे या बोटेमध्ये आमची गाडी बिडी वाचणार. या बोटीत गाडी घेऊ असली ना, बघ इथं आमची गाडी आहे. ही आमची गाडी मित्रांनो, आणि ही गाडी बोटेमधनं डायरेक्ट आणि इथं बघू शकता आम्ही सगळे तिकडे पण आहेत, भरपूर जण आहेत. आम्ही 18 जण आहेत. 18 म्हणून तिकडे फॅमिली, आमची फॅमिली तिकडे. आम्ही ब्लॉग करण्यासाठी इकडे आलो. तिथं असले की ते लय बडबड करतात. हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी हा. आलो. तर पण बघा गाईस, पाठीमागं माउंटेन्स, देन सी. आता मी गोळा खाल्ला आहे. ऑलरेडी मला सर्दी झालेली आहे. तरी पण गोळा खाल्लाय. परत मला सर्दी होण्याचे चान्सेस खूप आहेत. तर तसंच बघा आमची एक बोट येत आहे आणि चालली आहे ती ॲक्च्युली. दुसरी एक तिकडून आगमन करत आहे. याच बोट जाणार आहे गाईस तिकडे. पण आमचा गाडीचा नंबर अजून आला नाही. हा, आमची गाडी तिथेच थांबली अजून लाईनीत. पैसे वगैरे गाईस सगळं खर्च बघायचं इथं. इकडून तिकडे जाण्याचं जरी खर्च म्हटलं तर 3000 रुपये तुम्हाला खर्च आहे गाईस. इथून तिकडे जंजिरा किल्ल्यापाशी जाण्यापाशी टोटल खर्च सांगतोय मी. आम्ही दिघीला थांबलो आहे. हा, ही दिघी आहे, अख्खा दिघी एरिया आहे, बघू शकता. याला दिघी म्हणतात. हा, ही याला पोरगी दिघी बघा म्हणतात. चिंबोऱ्या पकडायला चालली आहे. काय काय चिंबोऱ्या. चिंबोऱ्या, खेकडे. हा बघ, ही खेकडे बघ, ही खेकडे पकडायला चालली. हे खेकडे पकडायला चालले. हे बघू शकता, ही माझी दीदी आहे. दीदी पडचिल पाण्यात. तिने शाईनपणा केला नाही, हिला खाली सोडून पकडणार आहे का? त्याला आवाज नाही जाणार आहे. अरे आवाज जातो त्याला. शिवाजी माझ्याकडे बघ, तुला सांगते गेला खाली. समोर ते बघ. एवढ्या पुढे नको जावे. तिकडं सगळे बघ ना कशा लाईन चिंबोऱ्या आहेत. चिंबोऱ्या म्हणजे खेकडा गाईच. हे अर्धी तू तेवढ्या लांब चालली इडे बघ, इथं बघ. इथं भरपूर आहेत नाही तर थांब जरा. इकडे नाही ते विवेक पाण्यामध्ये धरू नको मोबाईल एवढा. अलीकडे घे. हे बघा माझी आत्या बघू शकता. आत्या बघा आउटफिट. शिवाजी तू पकडणार आहे का? अरे आवाज करू नका, शांत बस. त्या दोन बघा त्यांना मावशी दाखव तिकडे. आणि तुला कुठे? भेटणारच नाही ते. हे बघा खेकडे किती आहेत तिथं. अरे ते आपाप येतात, हळू आवाज करू नका. इथं मध्ये आहे. हे पाणी म्हणतो तिकडून टाकू ना. हे चढलं पाणीवर. हे बघ तुझ्या गर्दी इथं कोपऱ्यात समोरच आहे. बघ तुझ्या खाली त्या खड्ड्यात येतो त्या. अरे हे बघ तिथंच आहे. पाणी वाढलं पाणी. हा, त्या हाताच्या खाली घे, तुझा हातातच खाली आहे. हे तुला येते ना पोहायला, आज जा. हाताला चावलं तर नको हे करू. पाणी वाढलं. जा ना तू पण तिथं. मग तिथंच बसली आहे. दिसली का तुला? इकडे किती स्वच्छ पाणी आहे, तिकडे किती पाणी. ही खेकडे पकडती, पण हिला काही खेकडा भेटणार नाहीये. आणि खेकडा तो काही वरी येणार नाही. आपण नदी तिकडे हो, तिथं पुढं बघ किती आलेत.
घे तिकडे बघ, पुढे बघ. नको जाऊ पुढं, पाय घसरेल. अरे तू येते का बाहेर? अहो खेकडा आहे. जेलीफिश अरे जेलीफिश नाही, ते ऑक्टोपस ते. अरे ते बघ तुझ्या पाण्यात. समोर बघ की. हो इथं ग्लासाच्या इथं. अरे ते बघ हे बघ. अरे ताई तुझ्या कार देते सगळं फिसलं नाही. इथून जर पडले ना डायरेक्ट पाण्यात, डायरेक्ट बघू शकता तुम्ही. रापकन पाण्यात. हा किती खोल आहे दादा? तरी नाही म्हणलं तरी हे किती खोल असत? एवढं का? पुढे चिखल आहे अजून. अच्छा सगळा गाळ असत. दलदल हा हा म्हणजे खड्डा वगैरे असं ना, पाणी इथपर्यंत चिखल इथपर्यंत हे खार पाणी आहे का गोड? खार आहे रे. खार आहे का? मग तेच म्हणलं ते करता जे एकच आहे ना समुद्र. मग हे दादा इथंच इथलेच येतो वाटतं हे. आणि इथं आम्हाला सांगतो की असं नका जाऊ तिकडं, जर पाय घसरून पडले तर हे कुठं बी जायचं ध्यानला काही कळत नाही. नॉनसेन्स काय. माझ्या वैद्य दिला तर काहीच कळत नाही. खेकडे पकडायला चालली तिथं. ऑक्टोपस आम्हाला म्हणते, ते ऑक्टोपस नव्हता ऍक्च्युली कचरा होता तो. ऑक्टोपस जिथे तिथं मॅन असं पाण्यामध्ये मॅन वर्सेस. बाकी मित्रांनो इथला जर लोकेशन जर तुम्ही मानचाल ना, लय डेंजर लोकेशन इथलं. लय भारी लय भारी. फेरी बोटी मध्ये लागतं ना. हा आणि आता गाड्यांचं पण गाड्यांचं लागतं आणि माणसांचं पण लागतं, दोघांचं पण. असं आहे का? परत तिकडून इकडे या. ते एकच तिकीट घ्या. तुम्ही ते बोटीने चालला का? हे चला तिकडं दे चला. गाडी घेऊन हा ए बाई तिथं कशाला गेली जाता? हॅलो. ऊन तर खूप आहे माहिती का इकडे. ऊन एवढं जास्त आहे ना, खतरनाक ऊन आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक. आणि इथं सावली. हा परत गाडीत बसायचं आपण. बघू शकता मित्रांनो, आम्ही जहाज मध्ये चाललो. ही जहाज आहे आणि बघा मस्तपैकी आम्ही चाललोय जहाज. आणि जहाजामध्ये गाडी नियोजन आहे मित्रांनो. तिकडे जागा नाही भेटणार, त्यासाठी मी पळणार आहे आता. डायरेक्ट बाजूला जाऊन डायरेक्ट प्रॉपर सीट बघून बसणार आहे. हा अरे थांबा. अरे मोठी आहे बघा. अजून ब्लॉग मध्ये नाही यायचं का? लागेल बरं का? तर बघू नये तो वरती लागू शकतो तुम्हाला पण. सावकाश हा म्हणतोय तर. हे आपली आमची गँग आहे आणि उन्हाची काका नाही पण. आम्ही मस्त इकडे बसलोय बघू शकता. फुल भारी एन्जॉयमेंट. छत्रपती शिवाजी महाराज. परत एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आम्ही आलोय जलजिरा. काय म्हणले ते? जलजिरा म्हणले ना. जलजिरा किल्ला आहे गाईस. हा आहे जलजिरा आहे. आपल्या तोंडाच्या शब्दामुळे आपण ते जंजिरा म्हणतो म्हणले ते, पण या किल्ल्याचं नाव असली जलजिरा आहे. हा जलजिरा किल्ला आहे, पण आपलं तोंडाचं हे इकडे तोंडाने आपल्या तोंडाच्या त्याच्यामुळे ते जंजिरा झाले मित्रांनो. इथल्या गावकऱ्यांनी बोलता बोलता. इथं खेकडे पण आहेत मित्रांनो. आणि या टायमाला इथं कमी पाणी असतं, त्यामुळे आम्हाला चलत जावं लागतं, नाहीतर डायरेक्ट हा जंजिरा किल्ल्याचा गेट आहे गाईज. एवढा बघू शकता मित्रांनो. आम्ही किल्ल्यामध्ये आलोय बघू शकता. थांबा खाऊया तर पहिले फिरू. हे बघा हा हे किल्ले पूर्ण बघा तुम्ही. हे बघा कुठे
ए अरे पुढचं कसं होतं? पुढचं नाही होत, जाऊ दे. हे पूर्ण बघायचं का तुम्ही मित्रांनो इथून जाऊ समोरून या. आपला एवढं इथं भारी भारी खतरनाक विषय डायरेक्ट तिकडे निघते. नाही खूप वरती आहे. नाही बघा इथं आतमध्ये आज आवाज बघू शकता तुम्ही. आरला विषय भारी इकडं तिकडे खाली. हा बघा ही तोफ आहे. हे तोफा बघू शकता. एवढी मोठी तोफ आहे मित्रांनो ही. आणि या तोफेतून डायरेक्ट दुश्मनाचा खात्मा. लय खूप मोठी तोफ आहे मित्रांनो ही. आणि गरमी पण खूप होती. जंजिरा किल्ला एकूण 22 ना रे? 22 म्हणला तो काय स्क्वेअर फूट किती म्हणला हा? 22 एकर स्क्वेअर फूट किल्ला आहे गायचा. किती? 22 एकर. खूप मोठा किल्ला. आपण एका दिवसामध्ये किल्ला बघणं तर होणार नाही, कारण खूप थकून जाणार आहे आम्ही. त्यासाठी थोडे स्पॉट बघायचे. इथंच आम्ही थकलो. हे बघू शकतो आतमध्ये सगळा विषय बघा तुम्ही. पहिलं राजपुरी गाव होतं. हा राजपुरी गाव नाही. खूप मोठे हे खूप मोठे विषय लय डेंजर. ए चला या इकडं. आणि मी एक पिशवी घेतली, पाण्याची पिशवी वगैरे घेतली वाटतं. बघा इथं छोटे तोफ आहेत मित्रांनो. इथं छोटे तोफ आहेत, इकडे छोटे तोफ आहेत. आणि बघ इथून पण जागा आहे. इथनं पण आपण आता तिथं खाली होतो, आपण आता वरती आलोय. कालनं डायरेक्ट वरती. अशा प्रकारे हा किल्ला आहे. खूप मोठा किल्ला आहे मित्रांनो. जंजिरा किल्ला म्हणतात याला. इथं फोटो फ्रेम वाटतं ही. आपल्याला पण नाही माहिती कोणती फ्रेम आहे. हे बघा दाखवली. लय तुम्ही हळू चालताय. पटापटा बघा चला. इकडे छोटे तोफचं हे. आणि बघा. आणि गरम तर खूप होतं. एवढं गरम होतंय ना. हवा ही किल्ल्याची बॅक साईड आहे मित्रांनो. इथनं जर कोणी येत असेल, अरे खरंच झूम आहे रे इथं. खरंच तुम्ही इथून जर बघाल तर तुम्हाला एकदम क्लिअर दिसत. आणि आपण तिकडनं बघितलं ना मित्रांनो, हा किल्ला सुद्धा दिसत नाही आपल्याला. चला. पण इथून आपण बघितलं ना, डायरेक्ट झूम होतो. सगळं दिसतं समोरचं. बघा इथं हे आता सध्या तर पलटेच सगळे घर. व्हिडिओ चालू आहे रे. कुठे त्यो नाही. अरे कसला विषय हार्ड आहे बघा. खतरनाक व्ह्यू आहे. खतरनाक व्ह्यू आहे. मित्रांनो इथून पण तेच सेम आहे. काही चेंजेस नाही. सेम आहे सगळं. फक्त तिकडे तोफ होतं, इकडे तोफ वगैरे नाही काय. बाकी काय नाही. सगळं सेम आहे रे. तिकडे सारखंच येते. पटापटा चला. परत खाली पण जायचं आपल्याला. खाली पण काही नाही. 5 वाजता येतात ते.
5-5:30 पर्यंत. तसं नाही म्हणतो पण हा एवढं सगळं कुठं फिरणार आपण. म्हणजे काय 22 एकर आहे डॉन. असू दे की मग. नाही इकडे चल. हो गोड पाणीचा तलाव. हा बघा हे गोड पाण्याचा तलाव आहे. तिथं पण जायचं आपल्याला. जाऊ आपण थांबा. तिथं पाणी देतात पण आहे का नाही माहित नाही हा. आपल्याला. एक बघू ग्लास तिथं. पाणी प्यायला आपण बाटल्या भरून घ्यायच्या. हा लय गरम होतंय लय. हा बघा इथं पण तोफा ठेवलेत. इथं पण तोफा ठेवलेत. मित्रांनो तोफ उचलेल का नाही माहिती नाही. हे तोफ आलो बरं ऋषिकेश भाऊ. अरे मग आणि मित्रांनो ह्या तोफेच्या वरती हे पण दिलेले त्यांनी 11 नंबर 12 नंबर म्हणजे ते अंक दिले त्या तोफेची नावं ठेवले. बघा माझा भाऊ उचलायचा प्रयत्न करतोय तो. वजन आहे वजन. हा बाबा गाडी भेट जाईल. मित्रांनो सोपं काम नाहीये. सोपं काम नाहीये. खूप वजन आहे. खूप वजन आहे. खूप सोपं काम नाही. सोपं काम. इथं फोटो इथं पण फोटो काढायला बसले ते. चला बसू नाही शकत आपण. अरे हे बघा इथून उतरायचा पण विषय. दिवसात तारे दिसायला लागले मला. याला दिवसात तारे दिसतात. दिवसात मित्रांनो तर तिकडं आम्ही मासे पकडले होते आणि मासे हा मासावरती आले होते म्हणजे 2-4 मासे धरले होते. बघा या टोपीत ओली झाली टोपी माझी. या टोपीत 2 मासे पकडले होते पण परत सोडले. अशा लोक त्यांना घेऊन जायचे तर पकडल्यानंतर त्यांना तिथंच सोडले ते मासे. आणि आता वरती चढतो आम्ही कारण खूप उंच आहे. ब्लॉग इथं बंद करतोय. दम लागेल आम्हाला. हा खरंच खूप दम लागेल. इथंच आपण आता ब्लॉग बंद करू. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.